राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवीरित्या मृत्यू झालेला. मी आता त्याच घटनास्थळावरती आलेलो आहे ज्या ठिकाणी या विमानाचा अपघात झाला. आपण या ठिकाणी जर पाहिले तर ही परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी जे काही अजित पवारांचं विमान होतं ते अक्षरशः या ठिकाणी पूर्णपणे जळून खाक झालेली परिस्थिती पाहायला मिळते. त्यामुळे राज्याचे आणि पुणे जिल्ह्याचे दादा म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं ते फायर ब्रँड नेतृत्व अजित पवार आज खरं तर हरपलेले आहेत. आज सकाळी अजित पवार हे बारामती या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या प्रचारासाठी या ठिकाणी येत होते आणि यावेळी या ठिकाणी त्यांचा या विमानाचा अपघात झालेला आणि अजित पवारांसोबत जे काही तर चालक वगैरे असे एकूण 6 जणांचा या विमान अपघातात दुर्दैवीरित्या मृत्यू झालेला. अजित पवारांकडे जर आपण पाहिलं तर गेली 3.5 दशकं अजित पवारांनी राज्याचा असेल पुणे जिल्ह्याचा असेल चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं. अनेक दीर्घकालीन प्रकल्प पूर्ण करण्याचं काम केलं. प्रशासनावरती वचक असलेलं आणि दमदार नेतृत्व सर्वसामान्यांच्या मनातील भावना कार्यकर्त्यांना मनापासून सांभाळून घेणारं जोपासणारं आणि कार्यकर्त्यांची जी काही कामे आहेत अडीअडचणी समजून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी अजित पवारांना खरं तर ओळखलं जातं. प्रशासनावरती पकड असलेलं अजित पवारांचं नेतृत्व म्हणून खरं तर ओळखलं जातं. भल्या पहाटे सकाळी उठून आपल्या कामाची दबदबा हे अजित पवारांचा पाहायला मिळाला. गेली अनेक दिवस जर आपण पाहिलं तर पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला असेल शरद पवारांचे राष्ट्रवादी दोन्ही एकत्र आले होते. मग या ठिकाणी अपयश आल्यानंतर खरं तर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींवरती दोन्ही राष्ट्रवादींनी लक्ष केंद्रित केलं होतं. अशा परिस्थितीत आज अजित पवार हे बारामती या ठिकाणी 4 सभा घेणार होते आणि सकाळी 9:30 वाजता त्यांची पहिली सभा होणार होती आणि या सभेसाठी अजित पवार येत असताना जे काही बारामती विमानतळ आहे त्या ठिकाणी विमान लँड होताना अवघ्या काही फूट अंतरावरती या ठिकाणी क्रॅश झाला आणि त्या अपघातात त्यांचा मृत्यू झालेला. आपण जर पाहिलं या ठिकाणी आता अग्निशामक दलाचे सुद्धा या ठिकाणी जवान अजूनही या ठिकाणी विमानाची आग भडकताना पाहायला मिळत आणि ते विझवण्यासाठी काम करत आहेत युद्धपातळीवरती. मात्र अजित पवारांच्या जाण्याने सर्वसामान्यांचा दादा आज हरपलेला आहे अशा भावना सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यकर्त्यांच्या पाहायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्र खरं तर शोक सागरात बुडालेली परिस्थिती पाहायला मिळते. अजित दादांचं खरं तर हे नेतृत्व हरपल्याने आमचा हक्काचा दादा कुठलंही काम सांगायचे धडाडीने आणि तडपेने करणारं नेतृत्व म्हणून अजितदादांकडे पाहिलं जातं. मग आज अजितदादांचं नेतृत्व हरपल्याने अनेकांना अश्रू अनावरत. आपण जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी ही सर्व परिस्थिती अपघात ज्या ठिकाणी झाला ती पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली परिस्थिती पाहायला मिळते. सर्व विभागाचे अधिकारी असतील या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल या ठिकाणी सध्या हे आपल्याला या ठिकाणी मोठा बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतं. मात्र या ठिकाणची परिस्थिती जर पाहिली तर हा उंच भाग आहे आणि आपण जर मी कॅमेरामॅनला विनंती करेन आपण तुम्ही हा भाग सुद्धा दाखवा. हे धावपट्टीचा परिसर आहे आणि या ठिकाणी ह्या धावपट्टीवरती हे विमान लँड होणार होतं. मात्र काही फूट लँड होण्याआधीच हे विमान खरं तर कुठेतरी क्रॅश झाला आणि त्यामध्ये हा अपघात झाला आणि यामध्ये अजितदादांसह 6 जणांचा या अपघातात मृत्यू झालेला आहे. आणि कुठेतरी आता सर्वसामान्य खरं तर जे कार्यकर्ते आहेत नागरिक आहेत ते शोक सागरात बुडालेले आहेत. सध्या या ठिकाणी विमान जे काही अपघात झाले त्या अजूनही आग त्या ठिकाणी आपल्याला पेटलेली पाहायला मिळते विझवण्यासाठी काम करत आहे. मात्र सध्या अजितदादांच्या जाण्याने एक मोठी पोकळी राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. हेमंत चापुडे, झी मीडिया, बारामती, पुणे.